नेवासा फाट्यात भर रस्त्यात युवकावर जीव घेणा हल्ला, दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड, परिसर हादरला। नेवासा फाटा पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनेने हादरलाय। भर वस्तीत एका युवकावर जीव घेणा हल्ला करत बेदम मारहाण करण्यात आली। या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र घटनेनंतर नेवासा पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई करत दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड काढून कायद्याचा धाक दाखवला। नेवासा फाटा येथे एका युवकावर धारदार शस्त्र व लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात आली। परिसरात दहशत निर्माण करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढत कायदा हातात घेणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार तसेच करंजकर, गणेश धायतडक, किरण गायकवाड आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। दरम्यान या हल्ल्यामागे प्रेम प्रकरणातून वाद झाल्याची चर्चा परिसरात सुरू झाली असली तरी पोलिसांनी या कारणाला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही। घटनेच्या सर्व अंगांनी तपास सुरू असून तपासानंतरच हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे। घटनेनंतर नेवासा फाटा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांनी घेतलेल्या या धडक भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे। प्रतिनिधी राणी कासलीवाल, डिजिटल अहिल्यानगर।